महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला केंद्र सरकारने 4,892 रुपये हमीभाव जाहीर केला आहे। तो शेतकऱ्यांना परवडणार नाही। तसेच ओला दुष्काळ परिस्थितीमुळे सोयाबीनच्या पिकांवर परिणाम झाला असून सोयाबीन पिकाला 8,500 रुपये हमी भाव देण्यात यावा अशी मागणी घेत अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। तसेच या मागण्यांवर लातूर जिल्ह्यातील औसा येथे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेतकरी नेते विजयकुमार घाटगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून अकोल्यात अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। या आमरण उपोषणाची शासनाने दखल न घेतल्यास अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुधाकरराव पाटील आणि जिल्हाध्यक्ष रणजित काळे यांनी दिला। लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुका इथे आमचे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष माननीय विजय घाटगे पाटील उपोषणाला बसले आहेत। शेतकऱ्याला न्याय हक्कासाठी, शेतकऱ्याला न्याय मिळाव्यासाठी आज सोयाबीनला शासनाने 5,000च्या आत हमीभाव ठरवला, त्याच्यापेक्षा दुप्पट खर्च शेतकऱ्याला लागत आहे। शेतकऱ्याला हमीभाव हा 8,500 रुपये मिळाला पाहिजे आणि कापसाला कमीत कमी 10,000 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि अतिवृष्टीमुळे या पावसाने 2 महिन्याचे थैमान घातलेलं आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। त्याकरता शासनाने तात्काळ बाकीच्या योजना नाही करता, जसं शासन सर्व देश म्हणतो जय जवान जय किसान, जवान जर सदृढ असला तर आपली सीमा मजबूत राहील आणि आतमध्ये जर किसान सदृढ असला तर आपला देश समृद्ध बनेल।